नमस्कार मित्रांनो, मी आहे निकलेश डोंगरे आणि तुम्ही बघत आहात एन डी फिशिंग. तर मित्रांनो, आज आपण स्नेकहेड पकडण्यासाठी जाणार आहोत आणि लाईव्ह बेटवर आपण स्नेकहेड पकडणार आहोत. तर आता आपण जे लाईव्ह बेट आहे ते गुयांचा वापर करणार आहे. गुया म्हणजेच विंचूची मावशी. तर बघू, आता आपण गुया काढायला आलो आहे आणि गुया काढून झाल्यावर आपण जाणार आहे स्नेकहेड पकडण्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू. आपण गुया काढायला चाललोय नदीच्या किनाऱ्याने. नेहमी असं काठ्यातून चालत असताना आजूबाजूला बघून चाला, म्हणजे साप, रानडुकर असे अनेक प्रकारचे जनावर आपल्याला आढळू शकतात. हे उजनी धरणाचं बॅक वॉटर आहे. हे बघा, हा जो ओलावा आहे तिथपर्यंत पाणी होतं. हे बघा, आता कमी झालंय ते पाणी. हे बघा, पुढं बॅक वॉटर बघायला मिळेल. हे बघू शकता. तर बघा मित्रांनो, गुया अशा काढायच्या. नदीच्या किनारी जो गाळ असतो त्या गाळामध्ये गुया बसतात. हे बघा, हे पूर्ण नदी आहे. नदीच्या किनारी आपण गाळामध्ये फवाऱ्याने पोहचत आहोत. मित्रांनो, हा जो गाळ आहे म्हणजे चिखल, तो खोऱ्याने एकदम पाण्यामध्ये ढकलून द्यायचा आहे. मग जेव्हा गुईला पाणी लागतं तेव्हा ती बाहेर येते रिटर्न. हे बघा, अशा प्रकारे.
नाही वाटलं. हे बघा मित्रांनो, साईज बघ. हे बघा मित्रांनो, असले भारी साईज आहे. उडून आपटला बघितला हुंडीला, कुठं बघितला होता. कुठे गेलाय मोठा कांदा येतो. बघा मित्रांनो, गुई अशी लावतात गळाला. 02चा मस्टर्ड हुक आहे हा आणि 0.50 mm ची लाईन आहे. बघू शकता आतमध्ये गळ टाकले आपण. आणि एकदम आत झुडपामध्ये गळ टाकलाय. हे बघा मित्रांनो, हे बघा लाईव्ह कॅच आहे एकदम. आणि कोब्रा स्नेकेड आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला एवढं स्नेकेड भेटले. हे बघा, काही कोब्रा स्नेकेड पण आहे आणि आपल्या रेग्युलर वाले पण आहे.